2 मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्या मंत्र्यांना वट्टीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला। आज विधानसभेच्या सभागृहात मंत्रीच गैरहजर असल्याने जयंत पाटील चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले। तसेच त्याला अजित पवार यांच्याकडून शांतपणे उत्तर देखील देण्यात आलं। मात्र त्यानंतर देखील जयंत पाटील हे पुन्हा उठले आणि अजित पवारांना थेट डिवचले। विधानसभेच्या सभागृहात नेमकं काय घडलं बघूयात। मोदयांनी त्या या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे। ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे मांडतायत, पण इथं अधिकारी तर कोण नाही, एक अधिकारी मोबाईलवरच आहेत, बाकी कोण इथं नाही। उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आहे, उत्तर नाही देणार। त्यांना त्रास कसा सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातोय सध्या। त्यामुळे ते काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा। ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा, त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा। आम्ही इथं बोलून जायचं, कुणी नोंद घेत नाही, तिथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही। जरा 2 मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष महोदय। त्यामुळे सभागृह आपण थांबवा, एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना बोलवा। हा काही कमीपणा नाही, तुमच्या मंत्र्यांना वट्टीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे, परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून ह्या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो। त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो। त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी, शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजाताई मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे। ते वरच्या सभागृहात होते, त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या। आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे, तर ते येत आहेत। चला महोदय, अध्यक्ष महोदय, ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला माहिती आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांचं काही मनावर घेऊ नका, त्या मंत्र्यांना बोलवण्यापर्यंत तुम्ही स्थगित करा। जयंत पाटील साहेब बोला।